अजितदादांच्या दुःखद अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला। सामाजिक कामातून ओळख निर्माण करणाऱ्या वहिनी म्हणून बारामतीच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आपलं नाव कोरलंय। 18 ऑक्टोबर 1963 रोजी तत्कालीन उस्मानाबाद आजच्या धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात सुनेत्रा पवार यांचा जन्म झाला। स्वातंत्र्य सैनिक बाजीराव पाटील यांच्या त्या कन्या, तर ज्येष्ठ नेते पद्मसिंग पाटील यांच्या भगिनी। छत्रपती संभाजीनगरच्या एसबी कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर 1980 मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या बारामतीच्या सून म्हणून इथे आल्या। लग्नानंतर अनेक वर्ष त्या थेट राजकारणापासून दूरच राहिल्या, पण अजित पवारांच्या कामातून प्रेरणा घेत साताऱ्यातील ग्राम स्वच्छता अभियान पाहिल्यानंतर सासरच्या काटेवाडी गावातून त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली। काटेवाडी जिथे 80% घरांमध्ये शौचालय नव्हती, तेच गाव त्यांनी महाराष्ट्रातील पहिलं आदर्श इको विलेज बनवलं। राज्यातील 86 गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचे नेतृत्व, प्रोजेक्ट मेघदूतद्वारे बारामती टँकर मुक्त, 2010 मध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनावर भर, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कची उभारणी करून 15,000हून अधिक ग्रामीण महिलांना हक्काचा रोजगार मिळवून दिला। विद्या प्रतिष्ठानच्या त्या विश्वस्त तर टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष म्हणून 2 दशकांहून अधिक काळ यशस्वी व्यवस्थापन त्यांनी सांभाळलं आहे। 2011 पासून त्या जागतिक उद्योजकता मंचाच्या थिंक टँक सदस्य असून शाश्वत विकासावर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व देखील करत आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून त्यांनी पहिल्यांदाच थेट राजकारणात पाऊल ठेवलं। पराभव स्वीकारत 18 जून 2024 रोजी त्या राज्यसभा खासदार झाल्या। अजित पवारांच्या निधनानंतर 28 जानेवारी 2026 नंतर राजकीय जबाबदारी अधिक वाढली आणि आज सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली असून त्या महाराष्ट्राच्या कारभारात केंद्रस्थानी उभ्या आहेत। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी।